रंजना की रसोईमध्ये आपले स्वागत. आपण बनवतोय डाळ बटाटा. तुरीच्या डाळीतला बटाटा तुम्ही जर कधी खाल्ला नसेल तर नक्की करून पहा. याची चव अत्यंत जबरदस्त लागते आणि कधी आपल्याला असं काही करावंसं नाही वाटलं तर पटकन होणारी भाजी. आणि हा कोल्हापुरी मसाला, हळद आणि मीठ याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये काहीही घालायचं नाही आहे. अगदी झटपट होणाऱ्या भाज्यामध्ये ही एक भाजी. तर कधीतरी असं सगळंच काही काही खाऊन आपल्याला कंटाळा येतो आणि मग असं वाटतं की वेगळं काहीतरी जुन्या पद्धतीचं बनवावं. अगदी आमच्या लहानपणी घराघरात बनणारा हा पदार्थ अगदी खास उन्हाळ्यासाठी आता हे धुवून घ्यायचं. जेव्हा उन्हाळ्यामध्ये भरपूर भाज्या नसतात तेव्हा हे अशा भाज्या बनवून खायच्या. तर आपण या भांड्यामध्ये तेल, कांदा, याच्यामध्ये आपण घातलं आहे लाल कोल्हापुरी मसाला, हळद, मीठ आणि चांगलं परतवून घेतले आणि पाणी ओतले. आता ह्याला एक उकळी आणून द्यायची. याची एकदम तुम्ही सुक्की भाजी करू शकता, रस्सा भाजी करू शकता आणि ही तांदळाच्या भाकरीसोबत खूप छान लागते ही भाजी. एकदा तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा. इतकी सुंदर आणि छान चवदार अशी भाजी तयार झाली आहे. तुरीची डाळ आणि बटाटा, अगदी झटपट होणारी रस्सा भाजी. तुम्ही खरंच नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि रंजना की रसोई या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. जुन्या नव्याचा संगम करत करत आपण या रेसिपी बनवतोय. त्यामुळं ही पद्धत सगळीकडेच बनते असं नाही की तुम्ही म्हणाल की आता हे काय बनवलं आहे. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने, म्हणजे त्याची चवही कळेल आणि झटपटपणा. जसं की तुम्ही जर एकट्या दोघांसाठीच बनवायचं आहे, काय बनवायचं, जास्त परिवारात जर लोक असतील तर आपण खूप ऑप्शन असतात आपल्याकडे आणि आपण काहीही छान बनवू शकतो. पण असं एकट्यासाठी, 2 व्यक्तींसाठी जर बनवायचं असेल आणि पटकन बनवायचं असेल, अत्यंत चवदार, खूप चविष्ट अशी खूप छान दिसते बघा ही भाजी. तर नक्की ट्राय करा मी तर म्हणते. आणि कमेंटमध्ये मला सांगा आवडली का नाही आवडली.